नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या सेशनमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. ठीक आहे, तर आज आपण आपला जो काही टॉपिक चालू होता लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर त्यामधला हा खरं तर शेवटचा असा पार्ट इथं पाहणार आहोत. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. विशेषतः आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्यासाठी नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम या कशा पद्धतीने यूजफुल ठरतात आणि त्यासोबतच त्या दोनही सिस्टीमचा एक कंपॅरेटिव्ह असं ॲनालिसिस चार्ट मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दिलेला आहे. त्यासोबतच ह्यूमन नर्वस सिस्टीम ही कशा पद्धतीनं 3 पार्टमध्ये डिवाइड होते याबद्दल देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि त्यासोबतच ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम अशा पद्धतीनं ते 3 सब पार्ट आणि त्याचेही पुन्हा जे काही महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत तर याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. चला, जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तर त्यांनी एकदा स्वतःचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी थोडंसं आपण नर्वस सिस्टीम विषयी पाहूया. त्यासोबतच या नर्वस सिस्टीम मधला सगळ्यात महत्त्वाचा असा घटक ज्याला आपण न्यूरॉन म्हणतो, तर त्या न्यूरॉन बद्दल देखील आपल्याला शिकायचंच आहे. ओके, तर ह्यूमन नर्वस सिस्टीम मध्ये CNS म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टीम ही अत्यंत महत्त्वाची ठरते. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम. या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्येच खऱ्या अर्थानं जे डिसिजन घेणारे भाग आहेत, 2 भाग आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तर तो साहजिकच ब्रेन आहे आणि दुसरा जो आहे तर तो स्पायनल कॉर्ड. दुसरा भाग कोणता बरं? स्पायनल कॉर्ड. या ठिकाणी नर्वस सिस्टीमच्या अभ्यासालाही एक स्वतंत्र असं नाव आहे, त्याला म्हटलं जातं न्यूरोलॉजी. काय बरं? स्टडी ऑफ ब्रेन किंवा स्टडी ऑफ नर्वस सिस्टीम याला म्हटलं जातं न्यूरोलॉजी. आणि यामध्ये आपण या ठिकाणी थोडक्यात ब्रेन बद्दल पाहूया. ह्यूमन ब्रेनच्या बाबत जर बघितलं तर अगदी ह्याचं वजन जे आहे, वेट, साधारणतः 1400 ग्रामच्या आसपास असतं, 1300 ते 1400 ग्राम. व्हॉल्यूम जर बघितलं तर तेही साधारणतः 1350 टू 1500 क्युबिक सेंटीमीटर CCच्या आसपास असतं. ब्रेनच्या बाबत आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथं शिकणार आहोत. ब्रेन जो आहे तर तो 3 रिजनमध्ये डिवाइड होत असतो. ह्यूमन ब्रेन जो आहे तर तो 3 रिजनमध्ये डिवाइड होत असतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही भाग आहे तर तो फोर ब्रेन. दुसरा जो काही रिजन असतो ब्रेनचा तर तो आहे मिड ब्रेन. तो कोणता आहे बरं? मिड ब्रेन. आणि तिसरा जो काही रिजन आहे ब्रेनचा तर तो आहे हाइंड ब्रेन. बघा, आपण CNS मध्ये ब्रेन बद्दल पाहतोय. ब्रेनही पुन्हा 3 भागांमध्ये, 3 रिजनमध्ये डिवाइड होत असतो. यामध्ये फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन असे ते 3 पार्ट आपण ब्रेनचे करतो. फोर ब्रेनमध्येही पुन्हा या ठिकाणी काही महत्त्वाचे जे काही पार्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये सेरेब्रम हा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, सेरेब्रमचं वैशिष्ट्य काय माहिती का? या ठिकाणी आपण अगदी जनरल बोलत असताना म्हणतो बघा की आपल्याकडे 2 मेंदू असतात, एक मोठा मेंदू आणि एक छोटा मेंदू. तर त्यामध्ये जो काही मोठा मेंदू असतो ना तर तो खरं तर सेरेब्रम असतो. आपल्या ओव्हरऑल ब्रेनच्या साईजमध्ये अराउंड 82 टू 84% जे काही व्हॉल्यूम किंवा वेट आहे तर ते या सेरेब्रमचं असतं. सेरेब्रम आपल्या बॉडीमधल्या व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतो. व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय? तर आपण जे काही विचार करतो, आपण ज्या काही अशा मूवमेंट करत असतो, या सगळ्या गोष्टी सेरेब्रमच्या माध्यमातून कंट्रोल होत असतात. इव्हन आपली मेमरी देखील सेरेब्रममध्ये असते. सेरेब्रम 2 लोबमध्ये डिवाइड असतो. जेव्हा आपण कधी ब्रेन पाहतो ना, सगळ्यात वरचा त्याला असे कन्व्होल्युशन्स असतात, असं त्या ठिकाणी खड्डे असणारा भाग जो आहे तर तो सेरेब्रमच असतो. त्याच्यानंतर मिड ब्रेनचं विशेष असं काही वैशिष्ट्य नाही आहे, फक्त काही इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज मिड ब्रेनच्या माध्यमातून कंट्रोल होत असतात. इथं सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह असा ब्रेनमधला भाग जो आहे ना तर तो हाइंड ब्रेन. त्यामध्ये सेरेबेलम हा भाग स्मॉल ब्रेन किंवा लिटल ब्रेन या नावानं ओळखला जातो. छोटा मेंदू म्हणतात ह्याला जसं मोठा मेंदू म्हणतो ना, खरं तर मोठा मेंदू आणि छोटा मेंदू असं बोलणं थोडंसं चुकीचं आहे टेक्निकली, पण तरी देखील आकाराच्या मानानं या ठिकाणी लार्जेस्ट पार्ट इन आवर ब्रेन जर कोणता असेल तर तो सेरेब्रम आहे आणि सेकंड लार्जेस्ट पार्ट इन आवर ब्रेन जर कोणता असेल तर तो सेरेबेलम आहे. सेरेबेलम कशासाठी यूजफुल ठरतो माहिती आहे का? आपल्या बॉडीच्या बॅलन्सिंगसाठी. आपण चालत असताना जे काही आपला बॅलन्स मेंटेन होत असतो तर तो या सेरेबेलमच्या माध्यमातून. आणि म्हणूनच जो दारू पिणारा व्यक्ती आहे ना, दारू पिल्यानंतर त्याचं बॅलन्स बिघडतं,
तुम्हाला जर विचारलं की दारू पिल्यानंतर व्यक्तीचं बॅलन्स का बरं बिघडतं, कारण ती दारू त्याच्या सेरेबेलमवर परिणाम करत असते, त्यामुळेच तो असा झोकांड्या खात त्या ठिकाणी रस्त्यानं चालत असतो बघा. या ठिकाणी हाइंडब्रेन मधला दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा इतका नाजूक आणि महत्वाचा भाग आहे हा मेडुला ऑब्लॉंगेटा. याला जर काही मार लागला तर विदिन सेकंद मृत्यू होऊ शकतो. आपल्या बॉडीमधल्या इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहेत, उदाहरणार्थ रेस्पिरेशन, उदाहरणार्थ हार्टचं पंपिंग, डायजेशन, एक्सक्रिशन, या सगळ्या इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल या मेडुलाचं असतं आणि म्हणून हा मेडुला अत्यंत महत्त्वाचा आहे बरं. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा जो काही भाग आहे ना तर तो पॉन्स आहे. तो कोणता आहे बरं? पॉन्स हा देखील महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एकंदर आपण ब्रेनला किती पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे? फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. फोर ब्रेनमध्ये सेरेब्रम आहे आणि त्यासोबतच थॅलॅमस नावाचा आणखी एक भाग असतो. या थॅलॅमसचा देखील रेफरन्स लवकरच येणार आहे. म्हणजे एकंदर फोर ब्रेनमध्ये या ठिकाणी सेरेब्रम आणि थॅलॅमस हे महत्त्वाचे भाग आहेत. मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेनमध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत. इथपर्यंत नक्कीच तुम्हाला समजलं असेल. चला, जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की इथपर्यंत तुम्हाला समजलं का बाळांनो. आता तुम्ही म्हणाल की सर ब्रेन हा एवढा महत्त्वाचा आहे, मग याला प्रोटेक्शन असतं का? तर यस, Z+ सिक्युरिटी असते आपल्या ब्रेनला. कशी सिक्युरिटी असते तर अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. आपला हा चिमुकला असा ब्रेन आहे. चिमुकला म्हटलं तरी साधारणतः 1400 ग्रॅम म्हणजे 1.4 kg पर्यंत आपल्या ब्रेनचं साधारणतः वजन असतं. या ब्रेनला सगळ्यात बाहेरून जे प्रोटेक्शन असतं तर ते स्किनचं असतं. ते कशाचं असतं बाळांनो? स्किनचं असतं. ओके, आता साहजिकच स्किनच्या वर काय असतात बरं? हेअर्स असतात. आता सगळ्यांनाच हेअर्स नसतात, जसं की आता माझे केस गेले, पण आता तुम्हाला नक्कीच केस नक्कीच असतील. तर त्या केसांचं देखील संरक्षण आपल्या मेंदूला आहेच ना. बऱ्याच वेळेस बघा, केस जर नसतील तर डायरेक्ट जोरात लागतं, पण केस असतील तर एवढं जोरात लागत नाही. तर इथं सगळ्यात बाहेर प्रोटेक्शन आहे हेअर्स, त्याच्यानंतर स्किन. आता स्किनच्या आत काय आहे? स्किनच्या आत असतं क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजे काय तर आपली कवटी. क्रॅनियम म्हणजे काय बरं? कवटी. आणि ही कवटी जी काही आहे ना बाळांनो तर ही 8 बोन्सची बनलेली असते. ही क्रॅनियम जी काही आहे ह्याला कवटी म्हणतात. कवटी. आणि ही किती बोनची बनलेली असते? 8 बोन्सची मिळून बनलेली असते. आता तुम्ही म्हणाल कवटीच्या आत डायरेक्ट ब्रेन असतो का? तर नाही. या ठिकाणी आणखी 3 असे लेयर्स असतात आणि यांना मिनांजेस म्हटलं जातं. यांना मिनांजेस म्हटलं जातं. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा लेयर. म्हणजे या 3 लेयरला मिळून काय म्हटलं जातं बाळांनो? मिनांजेस. नाही, पुन्हा नाव आहेत बरं. सगळ्यात बाहेरचा जो काही मिनांजेसचा लेयर आहे तर त्याला ड्युरा मॅटर म्हणतात, मधल्याला अरेक्नॉइड मॅटर म्हणतात आणि सगळ्यात आतल्याला पाया मॅटर म्हणतात. फक्त एवढं लक्षात ठेवा, सगळ्यात बाहेर काय बरं? तर हेअर. नंतर काय आहे? स्किन. त्याच्यानंतर काय आहे बरं? कवटी म्हणजेच क्रॅनियम. त्याच्या आत काय आहेत? तर मिनांजेस आहेत. मिनांजेसचेही पुन्हा 3 लेयर आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, या मिनांजेसच्या मध्ये एक फ्लुइड असतं बरं. मिनांजेसच्या मध्ये एक काय असतं बरं? एक असं फ्लुइड असतं, म्हणजे एक लिक्विड असतं, जेली लाईक मटेरियल असतं. आणि हे जेली लाईक मटेरियल देखील खूप महत्वाचं आहे. त्याला सेरेब्रो स्पायनल फ्लुइड म्हणतात. त्याला काय म्हणतात बरं? CSF म्हणजेच सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, हे CSF हे देखील शॉक ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. मिनांजेस देखील या ठिकाणी शॉक ॲब्झॉर्प्शन किंवा बाहेरून जर काही मार लागला तर त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. क्रॅनियम ही तर मजबूत अशी कवटी असते 8 हाडांपासून बनलेली. आणि नंतर स्किन आणि हेअर इतकं परफेक्ट असं प्रोटेक्शन आपल्या ब्रेनला असतं. आणि त्याच्या आत, सगळ्यांच्या आत आपला हा ब्रेन जो आहे तर तो असतो. कळालं का? लक्षात आलं? आता त्याच पद्धतीनं हा ब्रेन जो आहे तर याच पद्धतीनं खाली असा एक्सटेंड होतो. हा ब्रेन जो आहे एक्सटेंड होतो, याला स्पायनल कॉर्ड म्हणतात. याला काय म्हणतात बरं? स्पायनल कॉर्ड. आपण CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये 2 ऑर्गन पाहिलेले आहेत. एक आहे ब्रेन आणि दुसरा काय बरं? स्पायनल कॉर्ड. आता या स्पायनल कॉर्डला देखील अशाच पद्धतीचं प्रोटेक्शन असतं. साहजिकच या ठिकाणी पाठीच्या ह्याच्यावर हेअर्स वगैरे नसतात, पण स्किन आहे. त्याच्या आत क्रॅनियम नाहीये, पण आपलं व्हर्टिब्रल कॉलम असतो. ठीक आहे, म्हणजे पाठीचा कणा साहजिकच हाडांपासून बनलेला असतो. या पाठीच्या कण्याच्या आत म्हणजे त्या हाडांच्या आत पुन्हा मेनांजेस असतात. त्याची पुन्हा 3 लेयर आणि CSF.
म्हणजे साधारणतः जेवढं प्रोटेक्शन ब्रेनला आहे तर तेवढंच कशाला देखील आहे बरं, तर आपल्या स्पायनल कॉर्डला देखील आहे. क्रॅनियम म्हणजे स्कल ना, यस म्हणू शकतो, क्रॅनियल कॅव्हिटी, ठीक आहे, म्हणजे स्कल म्हणू शकतो आपण सोप्या भाषेमध्ये, स्कल. तर हे क्रॅनियम किती बोनचं बनलेलं आहे, तर 8 बोन पासून हे बनलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं का? जर तुम्हाला विचारलं की सगळ्यात जास्त प्रोटेक्टेड असा ऑर्गन कोणता आहे आपल्या बॉडीमध्ये, तर तो साहजिकच ब्रेन आहे, कारण तो तेवढा महत्त्वाचा आहे. आणि त्यासोबतच या स्पायनल कॉर्डला देखील त्याच पद्धतीचं प्रोटेक्शन असतं. आपल्याला पाठीवर स्किन पाहायला भेटते, त्याच्या आत साहजिकच पाठीचा कणा असतो, त्याच्या आत त्या ठिकाणी हे मिनांजेस असतात ज्याचे 3 लेअर असतात. आणि त्या मिनांजेसच्या दरम्यान काय असतं बरं, तर हे CSF नावाचं एक फ्लुइड असतं, द्रव असतं, जे की त्याच्यावर जर मार लागला तर त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. आलं लक्षात? तर हे खूप महत्त्वाचा असा आपल्या नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे, तो म्हणजे CNS, ज्याचे दोनही जे काही पार्ट आहेत ते म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आता ह्याच्यानंतर या ठिकाणी या न्यूरॉन बद्दल पाहूया. आता हे न्यूरॉन महत्त्वाचे आहेत का, तर यस, न्यूरॉन महत्त्वाचे आहेत. का बरं? कारण संपूर्ण बॉडीमध्ये ज्यांचं नेटवर्क असतं तर ते न्यूरॉनच असतात ना रे, बरोबर आहे. आणि न्यूरॉनचं वैशिष्ट्य म्हणजेच काय, लॉंगेस्ट सेल इन आवर बॉडी, लॉंगेस्ट सेल, अगदी 1 मीटर पर्यंत ह्यांची लांबी असते. 1 मीटर म्हणजे बरंचसं अंतर असतं बरं, जवळपास एवढं अंतर असतं 1 मीटर म्हणजे. आणि म्हणून यांना स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर नर्वस सिस्टीम म्हटलं जातं. आपल्या नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जर कोण असेल तर ते न्यूरॉन. जसं आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये पाहिलं होतं बघा, एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये म्हणजेच आपल्या युरिनरी सिस्टीममध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कुणाला म्हटलं होतं, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या, बघूया किती जणांना आठवतं. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर एक्सक्रिटरी सिस्टीम कुणाला म्हटलं जातं. या ठिकाणी नर्वस सिस्टीममध्ये हे कोण आहे बरं, तर न्यूरॉन आहे. या ठिकाणी न्यूरॉनचेही पुन्हा पार्ट्स असतात. बरं, मी तुम्हाला सांगितलं की न्यूरॉन ही एक युनिक अशी सेल असते, युनिक अशी सेल असते जिची रचना मी इथं थोडक्यामध्ये काढणार आहे. खरं तर आता खूप लांब असते बरं, खूप लांब असते. आता हा एक न्यूरॉन मी काढतोय इथं, या ठिकाणी हा न्यूरॉनचा न्यूक्लियस आहे. हा काय बरं, न्यूक्लियस. साहजिकच ही जी आहे तर ती सेल बॉडी आहे, सेल बॉडी. आता याच्यामध्ये असे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात, हे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात. आणि याच न्यूरॉनमधून सिग्नल जो आहे ना तर तो पास होत असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की नर्वस सिस्टीम मधला सिग्नल हा इलेक्ट्रोकेमिकल स्वरूपातला असतो. तो कसा असतो बरं, इलेक्ट्रोकेमिकल स्वरूपातला. यस, रिद्धीने सांगितलेलं आहे, नेफ्रॉन. शाबास रिद्धी, अगदी बरोबर आहे. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये आपण त्यांचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जो आहे तर तो नेफ्रॉन पाहिला होता. इथं मात्र तो कोणता आहे, तर तो न्यूरॉन आहे. आता हे असे न्यूरॉन आपल्या पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. हे एक न्यूरॉन झाला, ह्याला लगेच दुसरा न्यूरॉन इकडे पाहायला भेटतो. आता आपण एका न्यूरॉन बद्दल पाहूया. या न्यूरॉनचा न्यूक्लियस हा इथं आहे. त्या न्यूक्लियस भोवती साहजिकच सायटोप्लाझम वगैरे आपल्याला पाहायला भेटतो. त्याला आपण सेल बॉडी बघूया, त्याला सायटॉन देखील म्हटलं जातं. हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत ते बाळांनो, तर यांना डेंड्राइट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डेंड्राइट. त्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की अरे हे नेमकं काय आहे, सिलेंड्रिकल रॉड लाईक स्ट्रक्चर, तर ह्याला ॲक्झॉन म्हणतात. ह्याला काय म्हणतात बरं, ॲक्झॉन. आणि हा ॲक्झॉन इथं संपतो म्हणून याला ॲक्झॉन टर्मिनल म्हणतात. याला ॲक्झॉन टर्मिनल म्हणतात. आता बघा, क्रमाक्रमानं बघा हे कोणकोणते पार्ट आहेत. डेंड्राइट, त्यानंतर हा सायटॉनचा भाग किंवा सेल बॉडीचा भाग, हा ॲक्झॉन, आणि हा ॲक्झॉन टर्मिनल. अशा पद्धतीनं हा न्यूरॉन आहे. आता समजा इथं काहीतरी सेन्सेशन असेल, समजा हा न्यूरॉन आपल्या स्किनमध्ये आहे, इथं कोणीतरी चिमटा घेतला तर हे डेंड्राइट जे काही आहेत ना बाळांनो, तर ते त्याला सेन्स करतात. हे डेंड्राइट जे आहेत, इथं चिमटा घेतला, डेंड्राइट इथले जे आहेत ना तर ते लगेच त्याला सेन्स करणार, अरे बापरे कोणीतरी चिमटा घेतलेला आहे आपल्या मालकाला. आणि मग तो सिग्नल सेन्स केल्यानंतर तो इलेक्ट्रिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे डेंड्राइट सेन्स करण्याचं काम करतात आणि या ठिकाणी कन्वर्ट दॅट सिग्नल इनटू इलेक्ट्रिक फॉर्म. आता हा इलेक्ट्रिक फॉर्म मधला सिग्नल जो आहे तर या भागामध्ये येतो सायटॉनच्या, इथून तो ॲक्झॉन मध्ये जातो आणि ॲक्झॉन मधून तो त्या न्यूरॉनच्या सगळ्यात शेवटचा जो काही भाग आहे ना तो ॲक्झॉन टर्मिनल पर्यंत येतो.
आता गंमत अशी आहे की याच्या पुढं काय असणार आहे, तर याच्या पुढं दुसरा न्यूरॉन असणार आहे. म्हणजे इथंही पुन्हा अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर दुसऱ्या न्यूरॉनचं आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. आणि ह्याची देखील या अशा पद्धतीचे हे डेंड्राइट असतील. हा न्यूक्लियस, हा इकडं ॲक्झॉन आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हा दुसरा न्यूरॉन पहिल्या न्यूरॉनच्या हे शेवटच्या पार्टला अटॅच असतो का, कनेक्टेड असतो का, तर याचं उत्तर आहे नाही. या दोन न्यूरॉनच्या मध्ये गॅप असतो बाळांनो. या दोन न्यूरॉनच्या मध्ये काय असतो, तर गॅप असतो आणि त्या गॅपला म्हटलं जातं सिनॅप्स. बघा, हा एक न्यूरॉन आहे, हा दुसरा न्यूरॉन आहे. या पहिल्या न्यूरॉननं याच्या ज्या डेंड्राइटनं एखादी गोष्ट सेन्स केली आणि ती सेन्स केलेली गोष्ट जी आहे तर ती सिग्नलच्या स्वरूपामध्ये, तो सिग्नल आहे इलेक्ट्रिक फॉर्मॅटमध्ये. हा इलेक्ट्रिक सिग्नल इथपर्यंत आला. हा कुठपर्यंत आला, हा आला ह्या ॲक्झॉनच्या टर्मिनल पर्यंत, एंड पॉइंट पर्यंत. आता लिटरली मला सांगा, हे एक वायर आहे, हे काय बरं, एक वायर आहे, हे दुसरा वायरचा तुकडा आहे. या वायरमध्ये इथून इथपर्यंत इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. आता हे दुसरा तुकडा आहे. या दोघांच्या मध्ये जर गॅप असेल तर इलेक्ट्रिसिटी या तुकड्यामध्ये येईल का, तर येणार नाही. बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं ना, वायर जर तुटलेला असेल तर त्याच्यामधून करंट फ्लो होईल का, सलग नाही होणार, कारण त्या मधल्या गॅपमुळं ती इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही. मग अशा वेळेस साहजिकच हे मधला जो काही गॅप आहे ना, या गॅपमध्ये काहीतरी जुगाड लावावं लागेल. तिथं वेगळा असा काहीतरी सिग्नलचा फॉर्मॅट असायला पाहिजे ना. मग या गॅपला काय म्हटलेलं आहे बरं, तर सिनॅप्स म्हटलेलं आहे. आणि या सिनॅप्समध्ये असतात केमिकल्स. या सिनॅप्समध्ये काय असतात बाळांनो, केमिकल्स असतात. आणि त्या केमिकल्सला एक युनिक असं नाव आहे. ते नाव आहे बाळांनो न्यूरोट्रान्समीटर्स. काय नाव आहे बरं, न्यूरोट्रान्समीटर्स. म्हणजे एकंदर इथून इथपर्यंत इलेक्ट्रिक फॉर्मॅटमध्ये सिग्नल आला, इथून इथपर्यंत मात्र या केमिकल मुळे इथं सिग्नल जो काही आहे तर तो केमिकल फॉर्मॅटमध्ये आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये जो सिग्नल असतो तो इलेक्ट्रोकेमिकल फॉर्म मध्ये असतो. इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये तो कुठून कुठपर्यंत आहे, तर त्या न्यूरॉन मध्ये वाहताना आहे. पण तो दोन न्यूरॉनचा मधला जो गॅप आहे तिथं मात्र इलेक्ट्रिक सिग्नल नाही फ्लो होणार. मग तिथं तो केमिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतो. आणि पुन्हा एकदा दुसरा न्यूरॉन स्टार्ट झाला की तो इलेक्ट्रिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे एकंदर आपल्या नर्वस सिस्टीम मधला सिग्नल हा इलेक्ट्रोकेमिकल फॉर्मॅटमध्ये का असतो, याचं उत्तर तुम्हाला समजलं का. आपण न्यूरॉनची रचना पाहिली. न्यूरॉनमध्ये डेंड्राइट्स जे आहेत तर ते सेन्स करतात एखादी गोष्ट, त्याला इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट करतात, ॲक्झॉन टर्मिनलपर्यंत येतो आणि नंतर येतो सिनॅप्स. सिनॅप्समध्ये त्या सिग्नलला केमिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं आणि नंतर दुसरा न्यूरॉन जसा चालू होतो तसं तो पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतो. गोष्ट तुम्हाला समजली का बाळांनो? यस, समजलं का? यस, स्वरा समजलं का बाळा? समजलं असेल तर ऑल ओके असं मेसेज मध्ये टाका. तर इथं एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आपण पाहिलेला आहे. याच्यानंतर हे पाहिलं आपण न्यूरॉनचे पार्ट, सायटॉन, डेंड्राइट, ॲक्झॉन, सिनॅप्स. सिनॅप्स इज नथिंग बट द गॅप बिटवीन दीज टू न्यूरॉन्स. त्यानंतर इम्पल्स ट्रान्समिशन कसं होतं, तर सुरुवातीला डेंड्राइटमध्ये तो सेन्स होतो, तिथून तो सिग्नल सायटॉनमध्ये येतो, सायटॉनमधून ॲक्झॉनमध्ये येतो, ॲक्झॉनमधून सिनॅप्समध्ये येतो आणि सिनॅप्समधून त्या ठिकाणी तो नेक्स्ट न्यूरॉनमध्ये एंटर करतो तो सिग्नल. न्यूरोट्रान्समीटर्स हेल्प इन इम्पल्स ट्रान्सफर, मी तुम्हाला म्हटलं. आणि आता माझा प्रश्न असा आहे की न्यूरोट्रान्समीटर्स कुठं प्रेझेंट असतात? अगदी आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. न्यूरोट्रान्समीटर्स जे आहेत तर ते कुठं प्रेझेंट असतात, कशामध्ये असतात ते नेमके, त्या गॅपला काय म्हणतात? त्या दोन न्यूरॉनच्या मध्ये जे काही गॅप असतो ना त्याला काय म्हणतात? यस, त्यासोबतच या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये सेन्स ऑर्गन्स देखील असतात. ह्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. ह्याला काय म्हणतात बरं? ज्ञानेंद्रिय. जे बाहेरचे जे काही गोष्टी आहेत तर त्याला सेन्स करण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये नोज आहे.
नोजमध्ये ओल्फॅक्टरी नर्व असते बघा. ही ओल्फॅक्टरी नर्व म्हणजे एक प्रकारची ती न्यूरॉन आहे, ती काय करते, नोजमधून आपल्या ब्रेनपर्यंत सिग्नल घेऊन जाते. त्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये ऑप्टिक नर्व असते. डोळा हे देखील काय बरं एक ज्ञानेंद्रिय आहे, म्हणजे इथून डोळ्यापासून ते ब्रेनपर्यंत ती नर्व सिग्नल घेऊन जाते. त्याच्यानंतर आपली स्किन ही देखील एक ज्ञानेंद्रिय आहे, इथून देखील अशाच पद्धतीनं ह्या न्यूरॉनच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत सिग्नल जातो. त्याच्यानंतर आपली टंगमध्ये देखील असे सेन्सेशन जे आहेत तर ते ब्रेनकडे पाठवल्या जातात. त्याच्यानंतर कानाच्या माध्यमातून जर बघितलं तर ऑडिटरी नर्व असते, त्याच्यामध्ये एक नर्व असते ती म्हणजे ऑडिटरी नर्व. म्हणजे ते सगळे ज्ञानेंद्रिय जे आहेत, उदाहरणार्थ नोज हा ब्रेनकडे सिग्नल पाठवतो, आईज हा देखील ब्रेनकडे सिग्नल पाठवतो, इयर्स हे देखील ब्रेनकडे सिग्नल पाठवतात, टंग हे देखील ब्रेनकडे सिग्नल पाठवतात आणि स्किन हे देखील ब्रेनकडे सिग्नल पाठवतात. कशाच्या माध्यमातून, न्यूरॉनच्या माध्यमातून, बरोबर आहे. आता इथं या स्पेसिफिक न्यूरॉनला नावं देखील आहे. इथं उदाहरणार्थ नोज पासून ते ब्रेनकडे जे काही न्यूरॉन किंवा नर्व सिग्नल घेऊन जात असते ना, तर तिला ओल्फॅक्टरी नर्व म्हणतात. आईज कडून जी जात असते तर तिला ऑप्टिक नर्व म्हणतात. बघा स्पेशल नाव आहेत त्या नर्व्हला. त्यानंतर इयर्स कडून जी जात असते तर तिला ऑडिटरी नर्व म्हणतात. त्यानंतर टंग कडून जी काही जात असते तर त्याला ग्युस्टेटरी नर्व म्हणतात. आणि स्किन कडून जी काही जात असते तर त्याला टॅक्टाईल नर्व्स म्हणतात. स्किन कडून जाणाऱ्या भरपूर नर्व्स आहेत त्यांना काय म्हणतात बरं, टॅक्टाईल नर्व्स. म्हणजे बघा सेन्स ऑर्गन्स जे आहेत तर ते ब्रेन पर्यंत तो सिग्नल पाठवण्यासाठी वेगवेगळ्या न्यूरॉनचा किंवा नर्व्हचा वापर करत असतात. हे समजलं का? त्यानंतर या ज्या काही न्यूरॉन्स असतात तर त्या देखील 3 प्रकारच्या असतात बाळांनो. 3 प्रकारच्या कशा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. इथं त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. हा आपला ब्रेन आहे, हा काय बरं ब्रेन, हा स्पायनल कॉर्ड आहे. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन्ही महत्त्वाचे आहेत बरं, कारण हे CNS चे भाग आहेत. आणि हा काय बरं ऑर्गन आहे. हा काय ऑर्गन, तो कोणताही असू शकतो, डोळा असू शकतो, इयर असू शकतो, काय जे काही आहे. आता या ठिकाणी ऑर्गन कडून ब्रेनकडं सिग्नल घेऊन जायचं आहे. ऑर्गन कडून ब्रेनकडे सिग्नल जात असताना तो आधी स्पायनल कॉर्डला मध्ये जातो आणि स्पायनल कॉर्ड कडून ब्रेनकडे जातो. म्हणजे इथं सिग्नल जो आहे तर तो ज्या न्यूरॉन मधून चाललाय तो न्यूरॉन ऑर्गन टू ब्रेन या पद्धतीनं सिग्नल कॅरी करतोय, ऑर्गन टू ब्रेन. आणि अशा पद्धतीच्या न्यूरॉनला सेन्सरी न्यूरॉन म्हणतात, कारण हा न्यूरॉन सेन्सेशन साठी युजफुल ठरतो. बघा हा न्यूरॉन काय करतोय, ऑर्गन कडून ब्रेन कडे सिग्नल घेऊन चाललाय. कशाच्या माध्यमातून, स्पायनल कॉर्ड मध्ये स्पायनल कॉर्ड लागतोय, याला सेन्सरी न्यूरॉन म्हणतात. आता साहजिकच दुसराही एक न्यूरॉन असेल ना जो ब्रेनचा जो निरोप आहे तर तो ब्रेनचा निरोप ऑर्गन कडे घेऊन चाललाय. ब्रेन कडून तो सिग्नल घ्यायलाय आणि तो स्पायनल कॉर्ड मधून ऑर्गन कडे घेऊन चाललाय. आणि अशा पद्धतीच्या न्यूरॉनला जो ब्रेन कडून या ठिकाणी ऑर्गन कडे सिग्नल घेऊन चाललाय ना, अशा पद्धतीच्या न्यूरॉनला मोटार न्यूरॉन म्हणतात. अशा पद्धतीच्या न्यूरॉनला काय म्हणतात, मोटार न्यूरॉन. म्हणजे न्यूरॉनचे 2 प्रकार तुमच्या लक्षात आले का बाळांनो. या ठिकाणी ऑर्गन कडून अवयवाकडून जो ब्रेन कडे सिग्नल घेऊन चाललाय तर तो न्यूरॉन किंवा ती नर्व कोणती असते बरं, तर ती सेन्सरी नर्व किंवा सेन्सरी न्यूरॉन. आणि जो ब्रेन कडून ऑर्गन कडे सिग्नल घेऊन चाललाय तर त्याला मोटार न्यूरॉन म्हणतात. आता गंमत अशी आहे की काही असे न्यूरॉन असतात, न्यूरॉन किंवा नर्व, आपण न्यूरॉन आणि नर्व हे दोन्ही अल्टरनेट शब्द वापरतोय, त्याला मिक्स्ड किंवा असोसिएशन न्यूरॉन म्हणतात. ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हे दोन्हीही कामं करतात. दे ऍक्ट ॲज अ सेन्सरी न्यूरॉन ॲज वेल ॲज मोटार न्यूरॉन. लक्षात आलं का? म्हणजे न्यूरॉनचे 3 प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. फर्स्ट इज सेन्सरी न्यूरॉन विच ट्रान्समिट सिग्नल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन्स टू CNS, दॅट मीन्स ब्रेन. मोटार जे की ब्रेन कडून ऑर्गन कडून येतात. आणि असोसिएशन हे इंटिग्रेशन म्हणजेच ह्यांना मिक्स्ड देखील म्हणतात, हे दोन्हीचंही काम करतात. ओके, त्याच्यानंतर आपण खरं तर हा पार्ट समजून घेतलेला आहे. CNS मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असतं. ब्रेन हा क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये असतो, ह्याला मेनांजेसचं, क्रॅनियमचं, CSFचं संरक्षण असतं. स्पायनल कॉर्डला देखील प्रॉपर प्रोटेक्शन असतं, व्हर्टिब्रल कॉलमचं. हा सगळा भाग आपण पाहिलेला आहे. ब्रेनचे देखील आपण पार्ट ऑलरेडी पाहिलेले येतं. हा सगळ्यात मोठा हा जो काही पार्ट आहे थोडासा फेंट येलो कलरचा, तर हा लार्जेस्ट पार्ट ऑफ आवर ब्रेन आहे, ज्याला सेरेब्रम म्हणतात. ठीक आहे. दुसरा जो काही पार्ट आहे सगळ्यात लार्जेस्ट, तर तो म्हणजे सेरेबेलम, सेकंड लार्जेस्ट पार्ट. तर या ठिकाणी हा जो काही आहे मधला भाग, तर ह्याला मिड ब्रेन म्हणतात.
त्याच्यानंतर हा पॉन्स आहे आणि हा मेडुला ऑब्लॉंगेटा आहे. म्हणजे पॉन्स, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि सेरेबेलम या तिघांना मिळून हाइंड ब्रेन म्हणतात. हा सगळा जो काही भाग आहे तर हा फोर ब्रेनचा आहे आणि हा मधला मिड ब्रेनचा आहे. म्हणजे बघा, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. सेरेब्रम जो काही आहे तर तो लार्जेस्ट पार्ट आहे, जो व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करत असतो. आपले विचार, आपण जे काही कॅल्क्युलेशन करतो, आपली मेमरी, हे सगळं सेरेब्रमच्या माध्यमातून कंट्रोल होत असतं. त्यामुळे जेव्हा आपण असं डोक्याला असं वरतून मार लागतो, बऱ्याच वेळेस मेमरी वगैरे जाते. मूवीजमध्ये वगैरे दाखवतात बघा, डोक्याला मार लागला, त्याची मेमरी सगळी गेली, याचा अर्थ त्याच्या सेरेब्रमला मार लागलेला आहे. त्याच्यानंतर सेरेबेलमचं वैशिष्ट्य काय, तर सेरेबेलम इज अ पार्ट ऑफ हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनचा तो पार्ट आहे आणि तो कोऑर्डिनेशन आणि पोश्चर म्हणजेच काय, तर आपली पोझिशनिंग, म्हणजे एकंदर आपलं बॅलन्स जे काही आहे तर ते मेंटेन करण्याचं काम हे सेरेबेलम करतं. आणि तुम्हाला म्हटलं होतं की सगळ्यात नाजूक असा जो काही भाग आहे ना बाळांनो, तर तो मेडुला ऑब्लॉंगेटा. याला जर काही लागलं, तो इथं असतो साधारणतः, इथं जर काही लागलं तर ते जीव घेणं ठरू शकतं, इन्स्टंटली डेथ होऊ शकते. कारण याच्या माध्यमातून आपल्या बॉडीमधल्या खूप साऱ्या इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज कंट्रोल होत असतात. इनव्हॉलंटरी ॲक्शन्स लाईक हार्टबीट, ब्रीदिंग, सलायवेशन, स्नीजिंग, या सगळ्या गोष्टी मेडुलाच्या माध्यमातून कंट्रोल होत असतात. हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला चार्टच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पीएनएसच्या बाबत जर बघितलं तर पीएनएसमध्ये नर्व्स असतात, पण नर्व्स देखील दोन प्रकारचे असतात बाळांनो. नर्व्स देखील खरं तर न्यूरॉनची मी टाईप सांगितलेली आहे, पण आता मी तुम्हाला आणखी एका सोप्या पद्धतीनं हा सगळा कन्सेप्ट सांगतो. आता हा ब्रेन आहे, हा काय बरं, ब्रेन, आणि हा काय बरं, तर स्पायनल कॉर्ड आहे. आता या ठिकाणी हे नर्व्हचं जाळं पूर्ण शरीरभर पसरलेलं असतं, हे मी तुम्हाला सांगितलं. आता ब्रेनमधून एकूण 12 नर्व्हच्या जोड्या बाहेर पडत असतात. किती बरं, 12. आता हे दाखवणं खरं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, इकडं 12 आणि इकडं याच पद्धतीनं 12 असतात. ठीक आहे. आता हे किती झाले बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे एकंदर ज्या ब्रेनमधून पेयर्स बाहेर पडतात नर्व्हच्या, तर त्यांना क्रॅनियल नर्व्स म्हटलं जातं. किती बरं, काय म्हणतात त्याला, क्रॅनियल नर्व्स. आणि यांच्या किती जोड्या असतात, 12 पेयर्स असतात. आणि त्याच पद्धतीनं स्पायनल कॉर्डमधून देखील अशा नर्व्स बाहेर पडत असतात. इकडून 31 असतात आणि इकडून 31 असतात आणि ह्या संपूर्ण शरीरभर पसरतात. तर यांना या ठिकाणी स्पायनल नर्व्स म्हणतात. बघा, या ठिकाणी आपण पीएनएस बद्दल बघतोय. पीएनएसचं वैशिष्ट्य काय, तर आपल्या संपूर्ण शरीरभर या नर्व्हचं म्हणजेच न्यूरॉनचं नेटवर्क असतं. या नर्व्स दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे क्रॅनियल नर्व्स, ज्या की आपल्या मेंदूमधून बाहेर पडत असतात, 12 पेयर्स असतात, यांच्या 12 जोड्या असतात. आणि स्पायनल नर्व्स, ज्या की स्पायनल कॉर्डमधून बाहेर पडतात, यांच्या 31 पेयर असतात. किती बरं, 31 पेयर्स असतात. समजलं का? म्हणजे एकंदर या ठिकाणी बघा, पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी आहे तर तिच्यामध्ये क्रॅनियल नर्व्स असतात, ज्यांच्या 12 पेयर्स, स्पायनल नर्व्स ज्यांच्या 31 पेयर्स असतात. त्यानंतर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम देखील असते. बऱ्याच वेळेस ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ही पेरिफेरल नर्वस सिस्टीमचाच एक पार्ट म्हणून कन्सिडर केले जाते. ह्याच्यामध्ये सगळ्या इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज असतात, लाईक हार्टबीट्स, लंग्स वगैरे जे काही आहे, रेस्पिरेशनचा रेट वगैरे, तर हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये येत असतं. असो, या ठिकाणी आता रिफ्लेक्स ॲक्शन हा एक अत्यंत महत्त्वाचा असा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे बघा बाळांनो. रिफ्लेक्स ॲक्शन, याला मराठीमध्ये प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. याला मराठीमध्ये काय म्हणतात बरं, प्रतिक्षिप्त क्रिया. आता हा काय प्रकार आहे हे समजून जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला एक छोटीशी डायग्राम काढून दाखवतो. हा ब्रेन आहे, हा स्पायनल कॉर्ड आहे. हा काय बरं, स्पायनल कॉर्ड. आणि हा सेन्स ऑर्गन आहे. हा काय बरं, सेन्स ऑर्गन. आता नेहमीची प्रोसिजर काय बघा, जर समजा तुम्हाला एखादा सिग्नल ब्रेनपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो सेन्स ऑर्गनकडून स्पायनल कॉर्डकडे जातो, स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडे जातो. ब्रेन त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करतं, डिसिजन घेतं आणि तिथून तो सिग्नल पुन्हा ब्रेनकडून स्पायनल कॉर्डकडे येतो आणि स्पायनल कॉर्डकडून तो संबंधित त्या ऑर्गनकडे जातो. आता साहजिकच या ठिकाणी एक लक्षात घ्या, ही सगळी प्रोसेस खूप फास्ट होत असते बरं. सगळी प्रोसेस अगदी विदिन सेकंद होत असते. पण इव्होल्यूशन म्हणजेच उत्क्रांतीचं एक वैशिष्ट्य आहे. उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्त्व कशाला दिलेलं असेल तर ते लाईफ सेव्हिंगला, जगणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुमच्या जीवाला धोका असतो ना, तेव्हा त्या ठिकाणी निर्णय
या ह्याच्यापेक्षा देखील अधिक वेगानं घेणं आवश्यक आहे. हा सिग्नल साधारणतः 400 किलोमीटर पर सेकंद, एका सेकंदामध्ये 400 किलोमीटर एवढ्या वेगानं पास होत असतो. पण तरी देखील तुम्हाला जेव्हा म्हणजे शरीराला जेव्हा जाणवतो की आपल्याला जीवाला धोका आहे, तेव्हा मात्र आपण इन्स्टंटली रिॲक्ट करतो. बघा, तुम्हाला मी सांगतो, तुमच्या मित्रानं सरळ समजा तुमच्या डोळ्याच्या समोरून असं जर हात फिरवला तर तुम्ही डोळे झाकता. ते तुम्ही विचार करत नाही, तुम्ही रिस्क नाही घेत. तुम्हाला माहिती आहे की बाबा, तुम्हाला माहिती आहे म्हणण्यापेक्षा इव्होल्यूशननं तुम्हाला ते इनबिल्ट दिलेलं आहे की धोका घ्यायचा नाही, धोका स्वीकारायचा नाही. समजा तुम्ही अंधारात चाललायत आणि अचानक तुम्हाला त्या ठिकाणी अशी एखादी काळी लांबट अशी आकृती दिसली, तर पहिल्यांदा तुम्ही एकदम अलर्ट होता आणि दूर जाता. तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा जो विचार येतो तो म्हणजे तो साप असू शकतो, साप आहे हाच विचार येतो. नंतर तुम्ही जेव्हा बारकाईनं पाहता तो कदाचित त्या ठिकाणी एखादा टायर असू शकतं, एखादी दोरी असू शकते, पण तुम्ही तो विचार केलेला नसतो सुरुवातीला. तुम्ही ती इन्स्टंट अशी एक रिॲक्शन दिलेली असते. अचानक समजा तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी वाघ आला, तर तुम्ही तिथं विचार करता का, अरे वा, हा वाघ तर फार सुंदर आहे, हा आपल्याला खाऊ शकतो? अरे, हा विचार करायला वेळ नाहीये. तुमची पहिली रिॲक्शन काय असते, एकतर तुम्ही तिथून पळून जाल किंवा सुरक्षित असं ठिकाण शोधाल. आणि नंतर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की अरे, हा वाघ नसून त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी एक पुतळा आहे. पण तुम्ही सुरुवातीला मात्र धोका स्वीकारला का? बिलकुल नाही. आणि या केसमध्ये तुम्ही जी काही ताबडतोब रिॲक्शन दिलेली असते तर त्याला रिफ्लेक्स ॲक्शन म्हटलं जातं. रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये टाइम जो आहे तर तो वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा एखादा सिग्नल सेन्स ऑर्गन कडून जातो आणि जेव्हा तो कॅटेगराईज होतो की बाबा ही इमर्जन्सी आहे, आपल्या जीवाला धोका आहे, अशा वेळेस तो सिग्नल स्पायनल कॉर्ड जो आहे तर तिथूनच त्याच्यावर डिसिजन घेतला जातो आणि त्या ऑर्गनकडे पाठवला जातो. म्हणजे इथं ब्रेनला बायपास केलं जातं. नेहमीची जी काही प्रोसिजर आहे, सेन्स ऑर्गन, स्पायनल कॉर्ड, ब्रेन, पुन्हा स्पायनल कॉर्ड आणि पुन्हा एकदा तो ऑर्गन, त्याला बायपास केलं जातं. आणि इथं या ठिकाणी इमर्जन्सी केस म्हणून डिसिजन कोणामार्फत घेतला जातो तर स्पायनल कॉर्ड कडून. म्हणजे इथं हा जो काही पाथ तयार व्हायलाय सेन्स ऑर्गन टू स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्ड कडून ताबडतोब ऑर्गन कडे, तर याला रिफ्लेक्स आर्क म्हणतात. याला काय म्हणतात बरं? रिफ्लेक्स आर्क. याच्यामध्ये ब्रेन बायपास होतोय. आणि नॉर्मल केसमध्ये हे होत नसतं. इट इज ड्युरिंग इमर्जन्सी केस, इमिडिएट ॲक्शन जिथं असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे इनव्हॉलंटरी असतं बरं. म्हणजे आपल्या नकळत आपण हा रिस्पॉन्स देत असतो. बरोबर आहे? जसं की आपण चालतोय आणि आपल्या पायाखाली असं काहीतरी लांबट आणि सिलेंड्रिकल जर असेल तर आपण पटकन उडी मारतो. आपल्या डोक्यात पहिल्यांदा विचार येतो, अरे बापरे, हा साप असू शकतो. नंतर एकदा थोडंसं बारकाईनं बघितलं तर ती दोरी असते, पण आपण तिथं उडी मारतो. ही इनव्हॉलंटरी ॲक्शन आहे. ब्रेन इज नॉट ऑलवेज इन्व्हॉल्ड. म्हणजे एकंदर ह्याच्यामध्ये ब्रेनला बायपास केलं जातं. एक्झाम्पल, चोकिंग ड्यू टू एपिग्लॉटिस रिफ्लेक्स व्हाईल ईटिंग फास्ट. म्हणजे एकंदर याच्यामध्ये, किंवा आणखी एक महत्त्वाचं, एखाद्या गरम वस्तूला तुम्ही जर हात लावला, एखाद्या वस्तूला तुम्ही हात लावला आणि तुम्हाला ती जर गरम जाणवली तर तुम्ही पटकन काढून घेता. तुम्ही तिथं विचार करता का? असं पाहता का, अरे नेमकं गरम लागायले, ती नेमकं काय आहे बाबा, टेम्परेचर किती असेल ते नंतर बघूया. इथं रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये काय होतं, आपण पटकन तो हात काढून घेतो. कळलं का? ही एक इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी आहे, इमिडिएट असते. आणि ह्याच्यामध्ये ब्रेन जो आहे तर त्याला बायपास केलं जातं विथ द हेल्प ऑफ रिफ्लेक्स आर्क. आलं लक्षात? यस, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी या लेक्चरच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. बघा बाळांनो, इथपर्यंत समजलं का? जर समजलं असेल तर ऑल ओके असं टाका बरं कमेंट बॉक्समध्ये. आज आपण ब्रेनबद्दल, स्पायनल कॉर्डबद्दल, न्यूरॉन्सबद्दल, त्यासोबतच नर्व्हचे जे काही टाईप आहेत, सेन्सरी किंवा न्यूरॉनचे जे काही टाईप आहेत त्याच्याबद्दल पाहिलं. क्रॅनियल नर्व्ज अँड स्पायनल नर्व्जबद्दल पाहिलं. आणि त्यानंतर आता या रिफ्लेक्स ॲक्शनबद्दल माहिती घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं समजलेल्या असतील. बघा, काही डाऊट असेल तर लागलीच विचारा बरं. आता खरं तर आपलं लेक्चर फार लांबत जाईल, कारण आपल्याला या ठिकाणी आणखी एक भाग शिकायचा आहे, तो म्हणजे ह्या एंडोक्राईन सिस्टीमबद्दल. एंडोक्राईन सिस्टीममध्ये खूप साऱ्या
खरं तर ग्लँड्सबद्दल आपल्याला शिकायचं आहे. ह्याच्यामध्ये हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, टेस्टीज, ओव्हरी, त्याच्यानंतर पॅनक्रियाज, त्याच्यानंतर ॲड्रिनल ग्लँड, थायमस, अशा खूप साऱ्या ग्लँड्स आपल्याला शिकायच्याच. त्यांच्या माध्यमातून सिक्रेट होणारे हार्मोन्सबद्दल शिकायचं आहे आणि त्यासोबतच त्या हार्मोन्सचं नेमकं फंक्शन काय आहे हे देखील शिकायचं आहे. ओके, तर हे सगळं वाटलं तर आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. मला वाटलं होतं या लेक्चरमध्ये हा सगळा पार्ट कंप्लीट होईल, पण तो होणार नाही, कारण याही पार्टला जवळजवळ अर्धा तास आपल्याला लागू शकतो. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट संपूया आणि उद्या आणखी एखादं लेक्चर घेऊन नवीन चॅप्टर आपण चालू करू. ओके, तर थांबूया आपण इथं, भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.